सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना ताजी असताना मात्र कणकवली तालुक्यातील सावडा येथे नवरा बायकोंना मारहाण झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। सावडामध्ये एक आरटीआय कार्यकर्ते असलेल्या नवरा बायकोंना मारहाण झालेली आहे। नेमकी मारहाण कोणाकडून झाली, नेमका प्रकार काय? कणकवली तालुक्यातील सावडा या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गेले 3-4 वर्ष सुरू होता आणि या संदर्भात तिथले सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत सातत्याने त्या संदर्भात आवाज उठवत होते आणि त्याच्या रागातनंच तिथले भाजपचे आणि राणे समर्थक उपसरपंच खाते म्हणून आहेत त्यांना जबर मारहाण केली। एवढंच नाही, त्या खात्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या पत्नीवर सुद्धा जीवघेणी मारहाण केली, त्यांचा विनयभंग केला, त्यांचे कपडे फाडले आणि ती दोघंही दाम्पत्य पहिल्यांदा कणकवली हॉस्पिटलला ॲडमिट होती, आता ओरसला ती ॲडमिट आहेत आणि आपण फोटो बघितले असेल कशा पद्धतीने मारहाण झाली। परंतु आज दुर्दैवाने आज 5वा की 6वा दिवस आहे, अजूनही त्या आरोपींना अटक झाली नाही। त्या खरं तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बीडच्या पाठोपाठ नंबर लागतो की असं शंका आता सगळ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, कारण अजूनही त्यांना पाठीशी घातलं जातं आहे। त्यांचे आका कोण आहेत हे त्यांना पाठीशी घालतात की काय, असा आमचा सवाल आहे। या प्रकरणामध्ये आज तुम्ही म्हणताय की आरोपींना अजूनही अटक केली नाही। आपण आज पोलिसांची भेट घेणार आहात, नेमकी काय मागणी आहे? तिथल्या 4 दिवसापूर्वी आम्ही पोलिसाला भेट दिली होती, आम्हाला अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं। आज तिथल्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी आणि आम्ही सगळेजण 11 वाजता जाणार आहोत। आम्ही पोलिसांना निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी आहे। किती लाखाचा भ्रष्टाचार होता तो त्यांनी बाहेर काढला, त्यामुळे यांना मारहाण करायला लागली? जवळजवळ एक 20 ते 25 लाखाचा भ्रष्टाचार वेगवेगळ्या कारणातून झाला आहे आणि त्याची लोकायुक्तांकडे त्यांच्या खात्यांच्या नावाने तक्रार आहे आणि त्याच्या रागातूनच ही मारहाण झाली आहे। पोलिसांनी आणि त्या छोट्या मुलाचा जो 10-15 वर्षाचा मुलगा आहे, तो मुलगा जर नसता तर त्या बाईवर आणि काही प्रसंग बेतला असता आणि अशा सगळ्या प्रकरणाची चौकशी त्यांनी करावी। यामध्ये अशी पण माहिती समोर येते की यापूर्वीसुद्धा देखील या प्रकरणामध्ये म्हणजे गुन्हा दाखल झाला असं माहिती समजते। नेमकं माहिती आपल्यापर्यंत काय आहे? नाही, आमची ते वैभव सावंत हे काही शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा आमचे कार्यकर्ते नाहीत, ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांना आम्ही मदत करण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे जे काही तक्रारी असतील त्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करावी। नक्कीच जी तक्रारी असतील त्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।